अनेक महत्त्वाची बातमी आहे ती म्हणजे मुंबईतल्या ऐतिहासिक आणि हेरिटेज असलेल्या वांद्रे किल्ल्यावरती चक्क दारू पार्टी झाली। आणि विशेष म्हणजे मुंबई महापालिका आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाने यासाठी परवानगी दिली होती। त्यावरून ठाकरेंच्या शिवसेनेचे अखिल चित्रे यांनी आक्रमक पवित्रा घेत सत्ताधाऱ्यांवरती तोफ डागली। त्यामुळे नव्या राजकीय लढाईला सुरुवात झाली। वांद्रे किल्ल्यावरती ही अशी दारू पार्टी रंगलेली होती। लिकर असं लिहिलेला बोर्ड, दारूचे ग्लास आणि बाटल्या यामुळे पार्टी रंगात आलेली होती। स्थानिकांनी पार्टीच्या ठिकाणी जाऊन आक्रमक पवित्रा घेत जाब विचारला। गड किल्ल्यावर दारू विकतात का? हे बघा। परिणामी पार्टीसाठी जमलेल्यांची धुंदीच उडाली। किल्ल्यावर दारू पार्टीचं आयोजन का केलं या प्रश्नाचं उत्तर देताना आयोजकांनी हे उत्तर दिलं। किल्ल्यावरती दारू विकतात तर काय आम्हाला परमिशन आहे? परमिशन बिना परमिशन गड किल्ल्यावरती एक मिनिट वरड नाही तुम्हाला विचारतो सर। नाही विचारा नाही। तुम्ही कोण? ठाकरेंचे शिवसेनेचे नेते अखिल चित्रेंनी वांद्रे किल्ल्यावरील पार्टीचा फोटो एक्स वरती ट्विट करत हल्लाबोल केला। त्यामुळे सर्वच विरोधी पक्षांनी आक्रमक भूमिका घेतली। ऐतिहासिक वास्तूवरती दारू पार्टीला परवानगी मिळतेच कशी असा सवाल विजय वडेट्टीवार यांनी उपस्थित केलाय। आता जिथे आशिष कुरेशी साहेब आमदार आहेत तिथेच बँड्रा फोर्ट, या बँड्रा फोर्ट ही एक हेरिटेज साईट आहे। त्या हेरिटेज साईटवरती दारू पार्टी, ठीक आहे, तिथे सांस्कृतिक कार्यक्रम होतात, त्याच्यासाठी महानगरपालिका परवानगी देते, ते सगळं ठीक आहे। राज्य उत्पादन शुल्क विभाग त्यांना कसं काय परवानगी देते? महानगरपालिका कसं काय परवानगी देते? रात्री उशिरापर्यंत तिथे कार्यक्रम चालतात, ते पण हेरिटेज प्रॉपर्टीवरती, आणि तिकडच्या आमदारांना माहित नाही का? सांस्कृतिक मंत्री आहेत ना ते। आणि किल्ल्यावर दारू पार्टी आणि त्याला परवानगी, हे तर अति झालं आहे। म्हणजे ऐतिहासिक स्थळांचं पावित्र्य नष्ट करणं हा त्यामागचा उद्देश असा मला दिसतोय। तुम्ही परमिशन देताच कशी? या प्रकरणी कारवाई केली जाईल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलंय। आपण बांद्रा फोर्टवरती दारू पार्टी झाली आणि त्याला राज्य उत्पादन शुल्क विभागाने परवानगी दिल्याची माहिती, त्याचा व्हिडिओ व्हायरल। अशा प्रकारची पार्टी व्हिडिओ मला काही लोकांनी सांगितलं, मी बघितलेला नाही, पण त्याला जर परवानगी दिली असेल तर कारवाई केली। दारू पार्टीमुळे राजकीय मुद्दा झालेल्या वांद्रे किल्ल्याचा नेमका इतिहास काय आहे ते पाहूया। पोर्तुगीजांनी 1640च्या सुमारास हा किल्ला बांधला। समुद्रावरती नजर ठेवण्यासाठी हा किल्ला बांधण्यात आलेला होता। पाण्याच्या टाक्यांचे अवशेष इकडे आहेत। बुरुज आणि पहारा ठेवण्यासाठी ठिकाणं इथे पाहता येतात। पोर्तुगीजांनंतर हा किल्ला ब्रिटिशांकडे गेला। पुरातत्व सर्वेक्षण विभागाने संरक्षित स्मारक म्हणून हा किल्ला जतन केलाय। संरक्षित स्मारक असलेल्या आणि इतिहासाचा साक्षीदार असलेल्या किल्ल्याच्या नशिबी आता दारू पार्टी पाहण्याची वेळ आली आहे असं खेदानं म्हणावं लागेल। संकेत फरक, न्यूज 18 लोकमत, मुंबई।